हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 5 EVS 1 लेसन नंबर 14 ट्रान्सपोर्ट. तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला या चॅनलवरती 5th स्टँडर्डचे सर्व जे सब्जेक्ट आहेत त्यांचे व्हिडिओज नक्की मिळतील. आतापर्यंत जे व्हिडिओज होते ते हिंदी एक्सप्लेनेशन तुम्हाला बघायला मिळत होतं, पण यानंतर येणारे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मराठी एक्सप्लेनेशनसुद्धा मिळणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघा, स्टार्टिंगलाच तुम्हाला 3 पिक्चर्स दिलेले आहेत. तर ते पिक्चर्स का आणि कशासाठी दिलेले आहेत ते आपण बघूया. चिल्ड्रन लेटेस्ट ट्राय अँड एक्सपेरिमेंट, की तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचा आहे जो की खूपच इझी आहे, जो करू शकता तुम्ही. चूज अ फ्रेंड्स हाऊस, पार्क, शॉप और स्कूल दॅट इज 1 किलोमीटर अवे फ्रॉम युअर होम. की तुम्हाला करायचं काय आहे की तुमच्या मित्राचं घर असेल, पार्क असेल, शॉप जे की 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल, मग ती तुमची स्कूलही असू शकते. ती प्लेस तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ऑन द फर्स्ट डे वॉक टू युअर चूजन प्लेस, आणि तुम्ही जीही जागा जीही ठिकाण चूज केलं असेल त्या ठिकाणी पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, चालत जायचं आहे, जे की 1 किलोमीटर डिस्टन्सवर असणार आहे. ऑन द सेकंड डे राईड टू इट ऑन युअर बायसिकल, आणि सेकंड डेला तुम्हाला काय करायचं आहे, बायसिकलवरती त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. ऑन द थर्ड डे टेक ॲन ऑटोमोबाईल, आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही कारने जाऊ शकता. जसं की पिक्चरमध्ये आपण बघू शकतो. बघा, इथे जो मुलगा आहे पहिल्या पिक्चरमध्ये जर आपण बघितलं तर तो पायी चालत जात आहे पहिल्या दिवशी. तसं तुम्हालाही करायचं आहे. आणि सेकंड डे बायसिकलवरती जातो आहे, आणि थर्ड डे जो आहे तो काय दिला इथे की तो कारने जात आहे. तर अशाच पद्धतीने आपणही एक्सपेरिमेंट करू शकतो की पहिल्या दिवशी चालत जायचं आहे, सेकंड डेला आपण बायसिकल यूज करणार, आणि थर्ड डेला ऑटोमोबाईल मीन्स कार यूज करू शकतो. वाईल डुईंग दिस ऑलवेज टेक युअर स्कूल बॅग विथ यू, आणि हे 3ही दिवस तुम्ही जेव्हा चालत जाणार आहात किंवा सायकलवर किंवा कारने, त्यावेळेला तुमची स्कूल बॅग तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. यूज द सेम रूट फॉर ऑल 3 जर्नीज, आणि 3ही दिवस तुम्हाला सेम रूट यूज करायचा आहे. जोही रोड तुम्ही सिलेक्ट केला आहे, ज्या रोडने तुम्ही जाणार आहात चालत, त्याच रोडने तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पण सेम जायचं आहे. नाव नोट डाऊन द फॉलोइंग, तर त्यानुसार काही पॉईंट्स तुम्हाला जे दिले आहेत ते तुम्हाला नोट डाऊन करायचं. जसं की फर्स्ट पॉईंट काय आहे, द टाईम टेकन फॉर ईच जर्नी ऑन ईच ऑफ द 3 डेज. प्रत्येक दिवशी तुम्ही जी जर्नी करत आहात, चालत जात आहे किंवा सायकल किंवा कारने जात आहे, तर त्यासाठी लागणारा जो टाईम आहे तो तुम्ही नोट डाऊन करायचा की तुम्हाला किती टाईम लागला आहे चालत जायला, कारने जायला किंवा सायकलने जायला. सेकंड आहे, विच जर्नी टूक द लॉंगेस्ट टाईम अँड विच टूक दी शॉर्टेस्ट टाईम, की कुठली जर्नी होती, कुठला प्रवास होता की ज्यासाठी तुम्हाला लॉंगेस्ट टाईम म्हणजे जास्तीत जास्त टाईम लागला, आणि कोणती जर्नी अशी होती की ज्यासाठी तुम्हाला कमी टाईम लागला. तर इथे तुम्ही विचार करून सांगू शकतात किंवा एक्सपेरिमेंट नंतरही तुम्हाला कळेलच की लॉंगेस्ट टाईम कशासाठी लागणार, चालत जाण्यासाठी, आणि कमी टाईम कशासाठी लागणार, जर आपण कारने गेलो तर कमी टाईम लागणार. ऑन विच जर्नी डीड यू हॅव टू कॅरी युअर ओन थिंग्स, आणि कुठल्या जर्नीमध्ये आपल्या जे थिंग्स असतील, जसे की इथे बॅग सांगितलेली आहे की प्रत्येक दिवशी तुम्हाला बॅग कॅरी करायची, तर कुठल्या जर्नीमध्ये तुमची बॅग तुम्हाला स्वतःला कॅरी करायला लागणार आहे. जसं की तुम्ही या पिक्चरमध्ये बघितलं तर बघा, फर्स्ट पिक्चर जे दिलं आहे त्यामध्ये तो जो मुलगा आहे त्याने आपल्या पाठीवरती त्याची बॅग घेतली, म्हणजे तिथे त्याला कॅरी करावी लागणार आहे. परंतु सायकल आणि कारमध्ये जर आपण बघितलं तर सायकलवरती त्याने बॅग मागे ठेवली आहे, आणि कारमध्ये त्याला बॅग पकडायची किंवा कॅरी करण्याची गरज आहे का, नाही. तर हा विचार तुम्ही करून आन्सर द्यायचे. विच वॉज द मोस्ट कम्फर्टेबल जर्नी, तर मोस्ट कम्फर्टेबल जर्नी तुम्हाला कुठली वाटेल, तर कारने जाताना, कारण तिथे आपल्याला बॅग पण घ्यायची नाही आहे, कुठला एफर्ट्स लावायचे नाही आहे. कारण चालत जाताना काय होणार की आपल्याला आपली एनर्जी जाणार, चालण्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायचे, मेहनत लागणार आहे, तिथे एनर्जी लागणार आहे. सायकलने जाताना पण आपण सायकलचे पॅडल मारल्याशिवाय ती सायकल चालणार आहे का, पुढे नाही चालणार आहे, तर ते पॅडल मारण्यासाठी पण आपली काय जाणार आहे, एनर्जी लागणार आहे. परंतु कारने जाताना आपल्याला कम्फर्टेबल वाटणार आहे, कारण तिथे कुठलेही एफर्ट्स आपल्याला घ्यायचे नाही. आपली बॅग आपण साईडला सीटवरती ठेवून आरामात बसून जाऊ शकतो. ऑन विच जर्नी डीड यू हॅव टू यूज फ्युअल, फ्युअल म्हणजे काय, इंधन जे असतं, म्हणजेच पेट्रोल डिझेल जे यूज करतात कारसाठी किंवा कुठले जे व्हेकल्स असतात त्यासाठी. तर कुठे यूज करणार आपण, तर कार जेव्हा यूज करणार तिथे फ्युअल यूज होणार, बाकी बायसिकल किंवा चालण्यासाठी लागणार आहे का, नाही. ऑन विच जर्नी वेअर यू मोस्ट बॉदर्ड बाय स्मोक अँड नॉईज, कुठली अशी जर्नी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला त्रास होणार आहे. बॉदर्ड मीन्स काय, त्रास होणे, की स्मोक आणि नॉईज. स्मोक म्हणजे काय, जो धूर असतो, गाड्यांमध्ये निघणारा धूर असतो किंवा हवेत जिथेही स्मोक असतो तो धूर, किंवा नॉईज म्हणजेच जास्त प्रमाणात नॉईज म्हणजे काय, आवाज येणे. तर जास्त आवाज किंवा धूर यांचा त्रास तुम्हाला कुठे होणार, तर जेव्हा तुम्ही कारने प्रवास करणार, तिथे बाकीच्याही कार्स असणार, त्या गाड्यांचा पण धूर आणि आवाज खूप जास्त असतो हॉर्नसाठी.
त्यामुळे तुम्हाला तिथे त्रास होऊ शकतो. तर हे 6 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत ज्याचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. From your answers, you will see that walking takes the most time and you have to put in labor to carry your own things. Using a vehicle saves time and effort. की तुम्ही चालत जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या थिंग्स ज्या असतील, मग बॅग असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील त्या तुम्हाला कॅरी करण्यासाठी काय लागणार आहे, इथे लेबर म्हणजेच काय, श्रम लागणार आहे, तिथे एनर्जी लावायला लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल की त्रास होऊ शकतो. त्यावेळेला पूर्ण वेळ तुम्हाला त्या ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत त्या कॅरी करायच्या आहेत. तर लेबर म्हणजेच काय, इथे श्रम किंवा काम करावं लागणार आहे काहीतरी. युजिंग अ व्हेकल सेव्स टाईम अँड एफर्ट. पण तुम्ही जेव्हा व्हेकल्स यूज करणार त्यावेळेला तुमचा टाईम सेव्ह होणार की पटकन तुम्ही तिथे पोहोचणार आणि तुम्हाला एफर्टही लावायची गरज पडणार नाही. यू मस्ट हॅव ऑल्सो रिअलाइज दॅट वी नीड टू यूज फ्युएल इन ऑटोमोबाईल्स. जे ऑटोमोबाईल्स असतात, व्हेकल्स असतात, त्यांच्यामध्ये आपण फ्युएल यूज करतो. दिस कॉजेस एअर अँड नॉईज पोल्युशन. ज्यांच्यामुळे काय होतं की एअर जी असते, हवा जी असते ती काय होते, पोल्यूट होते. नॉईज पोल्युशन जास्त वाढतं कारण हॉर्नचे आवाज असतात किंवा गाड्यांचे जे आवाज असतात त्यामुळे नॉईज पोल्युशन होतं. आणि गाड्यांमधून, व्हेकलमध्ये जेव्हा फ्युएल जळतं तर ते फ्युएल जेव्हा यूज होतं तर त्यामुळे जो धूर तयार होतो, त्यामध्ये काय, स्मोक जो तयार होतो त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकलने असलेले जे गॅसेस असतात, हार्मफुल गॅसेस असतात, ज्यांच्यामुळे ते हवेत मिक्स जेव्हा होतं तेव्हा ती एअर काय होते, पोल्यूट होते. त्यामुळे एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन तिथे वाढतं. इट मीन्स दॅट डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव डिफरंट ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. तर ट्रान्सपोर्ट जेव्हा आपण यूज करतो, ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी जे काही आपण व्हेकल्स यूज करतो ते काय असतं, ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्टसाठी आपण व्हेकल्सचा यूज केला तर आपले एफर्ट्स वाचणार, आपला टाईमही वाचतो. परंतु त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत आणि काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत. In today's high-speed world, we have to depend on several modes of travel and transportation of goods. आजच्या जर लाईफमध्ये आपण बघितलं हाय स्पीड लाईफ का, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला कमी वेळेत जास्त प्रमाणात करायची असते किंवा वेगाने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, स्पीडने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर यासाठी आपल्याला खूप सारे जे ट्रॅव्हलसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी गोष्टी लागतात, जे व्हेकल्स असतात त्यांचा आपण जास्त प्रमाणात यूज करत आहोत. मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव मेनी ॲडव्हान्टेजेस. जे मॉडर्न मीन्स जे ट्रान्सपोर्टसाठी आपण यूज करतो, मग ते व्हेकल्स असतील किंवा आजकाल आपण जसं म्हणतो की कुठल्याही एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर आपण काही तासात पोहोचू शकतो. कशामुळे, तर एरोप्लेनमुळे. तर या सर्व ज्या ट्रान्सपोर्टसाठी आपण व्हेकल्स किंवा जे आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज करतो आहे त्यांचे ॲडव्हान्टेजेस पण आहे आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजेच दुष्परिणाम पण आहेत. वर्क गेट डन सुनर. इथे आपल्याला काय बघायचे, ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत की आपलं जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होणार, आपला टाईम वाचतो. टाईम अँड एफर्ट आर सेव्ह, की टाईम आपला वाचणार, एफर्ट पण आपले वाचणार. ट्रेड इज फॅसिलेटेड. ट्रेड म्हणजेच काय, व्यापार. जर आपल्याला एका देशाचा दुसऱ्या देशासोबत जर ट्रेड म्हणजेच व्यापार व्हायला हवा असं असेल तर त्यासाठी आपण काय करतो, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम चांगल्या पद्धतीची असेल तर तो जो ट्रेड आहे, व्यापार आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर नाव कनेक्टेड ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. एका देशातून दुसऱ्या देशात जाणं असेल हे खूप सोपं झालं आहे. ते कशामुळे, तर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज कनेक्टेड झालेल्या आहेत पूर्ण जगभरात. त्यामुळे द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इवन ऑन ए ग्लोबल लेवल हॅज बिकम अ सिम्पल अँड इझी. पूर्ण देशभरात ग्लोबल आपण जर बोललो ग्लोबल लेवलपर्यंत तर ही ट्रान्सपोर्ट सिस्टम असेल ते फक्त व्हेकल्स म्हणजे माणसांनाच येण्या जाण्यासाठी नाही तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी सुद्धा खूपच सिम्पल आणि इझी झालं आहे. ॲज सो मेनी थिंग्स आर इझिली अवेलेबल द लाईफस्टाईल ऑफ पीपल हॅज इम्प्रूव्ह. तर या गोष्टी जितक्या इझिली अवेलेबल होत आहे त्यामुळे काय झालं आहे की लोकांची लाईफस्टाईलसुद्धा काय होते, हे इम्प्रूव्ह होते. कारण त्यामुळे काय होते की आपले एफर्ट वाचतात, बाकीच्या गोष्टींसाठी लागणारा जो टाईम आहे तो पण सेव्ह होतो. त्यामुळे लाईफस्टाईल काय होत आहे, चेंज होत आहे. द फॅसिलिटीज ऑफ टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा हॅव बिकम स्पीडियर. स्पीडियर म्हणजे काय, खूप वेगाने ह्या गोष्टी आता होत आहे. कारण फॅसिलिटीज ज्या आहेत टुरिझमच्या असतील, हेल्थ, एज्युकेशनच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्यासुद्धा त्यामुळे काय होत आहेत, वाढत आहेत. ड्यू टू द व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द वर्ल्ड हॅज कम क्लोजर. या सर्व जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्यामुळे काय झालं आहे, पूर्ण जग एक प्रकारे काय झालं आहे, जवळ आलं आहे. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर तुमच्या क्लासमध्ये तुम्ही या टॉपिकवरती डिस्कस करू शकता की ट्रान्सपोर्टेशनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. नेक्स्ट कॅन यू टेलमध्ये बघा, इथे तुम्हाला एक पिक्चर दिला आहे, काही मुलं तुम्हाला दिसत आहेत इथे. तर याच टॉपिकवरती, ह्या पिक्चरवरती काही क्वेश्चन दिले. नेक्स्ट अजून एक पिक्चर आहे इथे, रोड साईडचे काही प्लांट्स आणि इथे व्हेकल्स दिसत आहे.
स्टडी द पिक्चर्स अँड नोट द आन्सर्स टू द फॉलोइंग. तर हे फर्स्ट जे पिक्चर तुम्हाला दिलं होतं त्यावरती काही क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन, वेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप, की हे मुलं कुठे थांबलेली दिसत आहेत तुम्हाला. तर रोडवरती झेब्रा क्रॉसिंग जो असतो, जिथे आपण रोड क्रॉस करण्यासाठी ज्याचा यूज करतो, तिथे हे मुलं काय झाले, थांबलेली आहेत. सेकंड क्वेश्चन काय आहे, वाय हॅव दे स्टॉप देअर, ते का थांबले असतील तिथे. कारण रोडवर जेव्हा कंटिन्युअसली व्हेकल्स येत जात असतील तर त्यावेळेला आपण झेब्रा क्रॉस करतो का, नाही. तर तुम्ही जर बघितलं तर इथे ते मुलं खूप घाबरलेली दिसत आहेत किंवा त्यांच्या कानांवरती हात ठेवलेला आहे व्हेकल्स जास्त असल्यामुळे. तर ते त्यामुळे काय झाले, तिथे थांबले आहेत. व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग, काय करत आहे, तर त्यांनी आपल्या कानावरती हात ठेवले कारण खूप जास्त प्रमाणात तिथे नॉईज होत असेल त्यामुळे. व्हॉट इज ट्रबलिंग देम, काय ट्रबल करत असेल, कुठली गोष्ट त्रासदायक होते, कारण तिथे धूर जास्त प्रमाणात, स्मोक, व्हेकल्समधून निघणारा जो स्मोक आहे त्यामुळे त्यांना त्रास होत असेल. आणि दुसरं म्हणजे आवाज, जे हॉर्नचे आवाज, जसं तुम्ही बघू शकता ते बाईकचा आवाज दिलेला आहे, तर हॉर्न वाजवल्यामुळे त्यांना नॉईज पोल्युशनचा देखील काय होतं, हे ट्रबल म्हणजे काय, त्रास होत आहे. स्टेट द डिफरन्स बिटवीन द प्लांट्स क्लोज टू द रोड अँड दोज फार अवे फ्रॉम द रोड बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. हे बघा इथे सेकंड जे पिक्चर दिलं आहे की रोड साईडचे काही प्लांट्स आणि काही दूर असलेले जे प्लांट्स आहेत त्यांच्यामधील डिफरन्सेस आपल्याला दाखवायचे 3 पॉईंट्सनुसार. फ्रेशनेस ऑफ लिव्ज, की कुठले प्लांट्स जे आहेत ते जास्त फ्रेश दिसतील. रोड साईडचे जे प्लांट्स असणार आहेत ते तुम्हाला तेवढे फ्रेश नाही दिसणार जेवढे की दूर असणारे प्लांट्स दिसतील. कलर ऑफ लिव्ज, कलर जर बघितला तर जे रोड साईडचे प्लांट्स आहेत त्यांचा कलर चेंज झालेला दिसेल आणि जे लांबचे प्लांट्स असणार त्यांचे पानं जे खूप स्वच्छ आणि फ्रेश आणि हिरवीगार दिसू शकतात. ॲपिरन्स ऑफ प्लांट्स, ॲपिरन्स म्हणजे ते कसे दिसतात, तर ते प्लांट्समध्ये पण तुम्हाला डिफरन्सेस दिसतील की प्लांट्स जे रोड साईडचे असणार आहेत त्यांचा कलर असेल किंवा ते दिसतानाच कोमेजलेले वगैरे असे दिसणार, कोरडे झालेले दिसणार. आणि जे बाजूला असणारे असतील, लांब असणारे असतील, ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसू शकतात. तर हे कशामुळे होतं हे आपण बघूया. फ्रॉम द ऑब्झर्वेशन अबो यू मस्ट हॅव रिअलाइज दॅट देर इज अ कॉन्स्टंट ट्रॅफिक ऑन बिझी रोड, की जे बिझी रोड असतात जिथे कंटिन्युअसली दिवसभर ट्रॅफिक असते अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर काय दिसणार की हे चेंजेस आपल्याला इझिली कळतात. ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युअल इन द व्हेकल दे कॉन्स्टंटली इमिट स्मोक अँड सम पॉयझनस गॅसेस, की कंटिन्युअसली तिकडनं काय होतं, ट्रॅफिक आहे, व्हेकल्स असते, त्यातून निघणारा जो स्मोक असतो त्यामध्ये पॉयझनस गॅसेस असतात. त्या गॅसेसचा परिणाम आपल्याला कोणावरती दिसणार, त्या प्लांट्सवरती दिसणार. दिस गॅसेस मेनली इन्क्लूड कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड. तर हे जे काही गॅसेस दिलेले आहेत, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, तर हे जास्त प्रमाणात जर तिथे असतील तर ते हवेत मिक्स होतात आणि त्याचा परिणाम मग प्लांट्सवरती आपल्याला दिसायला कळतं की काय ते जे प्लांट्स आहेत त्याच्यावरती ते झालेले परिणाम आपल्याला दिसू शकतात. सिमिलरली मायन्यूट पार्टिकल्स ऑफ कार्बन अँड लीड आर ऑल्सो रिलीज इन टू दी एअर अँड एक्सेस ऑफ दी सबस्टन्सेस लोअर द क्वालिटी ऑफ एअर इन द एन्व्हायरमेंट. तर हे जे घटक आहेत, जे गॅसेस आहेत किंवा ज्यामध्ये कार्बन असेल, लीड असेल, हे सुद्धा पार्टिकल्स काय होतात, हवेत मिसळतात, ज्यामुळे हवेची क्वालिटी कमी होते. दिस इज वॉट वी कॉल एअर पोल्युशन, आणि यालाच काय बोललं जातं, एअर पोल्युशन, हवेचे प्रदूषण. तर तुम्हाला जर क्वेश्चन आला असेल की हवेचं प्रदूषण का होतं, एअर पोल्युशन का होतं, तर हे सगळं तुम्ही आन्सर त्यामध्ये लिहू शकता. एअर पोल्युशन अफेक्ट्स ॲनिमल अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वेज, की एअर पोल्युशनमुळे फक्त प्लांट्सच नाही तर ॲनिमल्सवर सुद्धा याचा परिणाम होतो. ट्रॅकिया, लंग अँड आय डिसऑर्डर, एक्झाम्पल बर्निंग ऑफ द आईज. तर या प्रकारचे काय होऊ शकतात, तिथे त्रास होऊ शकतात. जसं की आपण ट्रॅकिया म्हणजे काय की श्वसन नलिका जी असते आपली, आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला काय होतं की हवा आपल्या शरीरात जाते, तर त्याचा परिणाम कुठे होतो की ट्रॅकिया मीन्स आपली जी श्वसन नलिका असते किंवा लंग्स जे असतात, आपले फुफ्फुस जे असतात त्यांच्यावरती परिणाम दिसतो, कारण जे पॉयझनस गॅसेस असतात ते आपल्या श्वासाबरोबरच आपल्या शरीरात पण जात असतात. आय डिसऑर्डर होतं, आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो, जसं की बर्निंग ऑफ द आईज, म्हणजे डोळ्यांना जळजळ होणे आपण जे बोलतो तशा पद्धतीने होऊ शकतं. तर लीव्ज ऑफ प्लांट श्रिवल अप अँड फॉल, की जे प्लांट्सचे पानं असतील ते काय होतात, श्रिवल म्हणजे सुकून जातात आणि मग गळायला लागतात. स्प्राउट्स गेट स्कॉच, जे छोटे स्प्राउट्स त्यांना यायला सुरुवात होते. आपण जे नवीन कुठलंही झाड लावतो तर त्याला स्प्राउट्स येऊन त्याची काय होते, वाढ होत असते, तर ते स्प्राउट्स पण काय होतात, स्कॉच होतात. ते अंकुर जे निघालेले असतात ते पण काय होतात, खराब होतात आणि त्यामुळे त्याची वाढ होत नाही, ते सुकून जातात. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स इज अफेक्टेड ॲडव्हर्सली. तर यामुळे काय होतं की जे प्लांट्स ग्रो होणार आहे, जे स्प्राउट्स त्यांचे येऊन ग्रो होणार आहे ते होणार नाही आणि प्लांटचे डेव्हलपमेंटसुद्धा आपल्याला व्यवस्थित झालेली दिसत नाही.
Constant traffic through forest areas can harm the habitat of plants and animals living there. तर कॉन्स्टंटली जी ट्रॅफिक असते, जे व्हेकल्स असतात त्यांच्यामुळे प्लांट्सवरती परिणाम होतो आणि प्लांट्सवर डिपेंड असणारे जे ॲनिमल्स असतात त्यांनाही तिथे त्रास होतो. द वाईल्ड ॲनिमल्स इन दिस फॉरेस्ट बिगेन टू मायग्रेट एल्सवेअर. आणि त्यामुळेच तिथे असणारे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ज्यांना जे फॉरेस्टमध्येच राहतात ते तिथून मायग्रेट करतात, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर निघून जातात. कारण त्यांना ते हॅबिटेट जे असते, त्यांना जी सवय झालेली असते की शुद्ध हवा असेल किंवा शांत जी जागा असते, शांत फॉरेस्ट असतं, अशा गोष्टींची त्यांना सवय असते. आणि जिथे कंटिन्युअसली ट्रॅफिक असेल तिथे त्यांना आवाज येणार, त्यांना हवा चांगली मिळणार नाही किंवा ते प्लांट्स खराब होतात, त्यामुळे त्यांना खायला तिथे काही मिळत नसेल तर ते मायग्रेट करतात, दुसऱ्या ठिकाणी निघून जातात किंवा दुसरं जे फॉरेस्ट असेल तिकडे निघून जातात. त्यालाच मायग्रेशन असं म्हणतात. द कॉन्स्टंट साऊंड्स ऑफ व्हेकल्स क्रिएट नॉईज ऑन ए लार्ज स्केल. इट कॉजेस इल इफेक्ट्स सच ॲज अ रेस्टलेसनेस, इरिटेबिलिटी, हेडेक, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, सायकोलॉजिकल डिसऑर्डर. तर कंटिन्युअसली जिथे व्हेकलचा आवाज येत असेल अशा ठिकाणी आपण जास्त वेळ थांबवू शकतो का? नाही. जर म्हणजे रोड साईडला जर घरं असतील तर तिथे कंटिन्युअसली जर नॉईज होत असेल तर त्या लोकांना रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थता वाटते, कंटिन्युअसली आवाज येतो त्यामुळे आपण परेशान होतो. इरिटेबिलिटी म्हणजेच काय की चिडचिड होणे, कंटिन्युअसली आवाज येतो त्यावेळेला आपण सुद्धा बोलतो की खूप जास्त आवाज येतो, याचा आपल्याला त्रास होतोय, म्हणजेच काय होतं की आपली चिडचिड होते ते कंटिन्युअसली आवाज ऐकून. हेडेक म्हणजे काय की आपल्याला डोकेदुखी होऊ शकते. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुम्ही स्टडी करत आहात आणि बाहेर कुठेतरी व्हेकलचा आवाज येतोय, हॉर्नचा कंटिन्युअसली आवाज येत असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणार का तुमच्या स्टडीवर? नाही. सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय की मानसिकरित्या पण तुम्हाला काय होतं की तो त्रास जाणवायला लागतो कंटिन्युअस तो आवाज येऊन. सायकोलॉजिकल डिसऑर्डर पण तुम्हाला होऊ शकते. इफ देर आर ट्रॅफिक जॅम्स, एअर अँड नॉईज पोल्युशन इन दॅट एरिया इन्क्रीज. ज्या ठिकाणी रोड असतात आणि तिथे कंटिन्युअसली ट्रॅफिक आणि जे व्हेकल्स असतात त्या ठिकाणी काय होणार की हवेचं प्रदूषण पण होणार आणि नॉईज पोल्युशन पण जास्त प्रमाणात वाढतच जात असणार. ट्रॅफिक ॲक्सिडेंट कॉजेस इंजुरीज, डेथ्स अँड डॅमेज टू दी व्हेकल्स. आणि ट्रॅफिक असेल तर तिथे ॲक्सिडेंट्स पण होणार ज्यामुळे इंजुरी होऊ शकते आणि डेथ पण होऊ शकते आणि व्हेकल जे असतात ते सुद्धा डॅमेज होऊ शकतात. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द हार्मफुल इफेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर ट्रान्सपोर्टेशनचे आपण ॲडव्हान्टेजेस बघितले आणि डिसॲडव्हान्टेजेस पण बघितले. तर हेच टॉपिक तुम्ही घेऊन तुमच्या क्लासमध्ये डिस्कस करू शकतात. कॅन्युटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट दिलं आहे वॉकिंग, रायडिंग अ बायसिकल, यूजिंग अ प्रायव्हेट व्हेकल, यूजिंग अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. विच ऑफ द अबव ऑप्शन विल यू चूज ऑन द फॉलोइंग ऑकेजन्स. तर हे जे 4 पॉईंट्स तुम्हाला दिले आहेत ते तुम्ही केव्हा यूज करणार? तर फर्स्ट आहे गोइंग टू स्टडी ॲट अ फ्रेंड्स हाऊस हू लिव्ज नियर बाय. तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण जी असेल ती तुमच्या शेजारीच राहते, त्यावेळेला तुम्ही कशाचा यूज करणार? तर वॉकिंग. तुम्ही चालत पण जाऊ शकतात. आता इथे प्रत्येकाचा ॲन्सर वेगळं येणार की तुम्ही काय ॲन्सर देतात. काही जण असतात की शेजारी घर असेल तरी ते सायकल काढून तिथे जाणार. गोइंग टू युअर स्कूल विच इज अबाउट 1 किलोमीटर अवे. तुमची स्कूल जी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तिथे तुम्ही काय यूज करणार? चालत जाणार, सायकल घेऊन जाणार की प्रायव्हेट व्हेकल, मग ती कार असेल किंवा दुसरं काही असेल ते घेऊन जाणार. यूजिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट की तुम्ही बसने जाणार. तर याचा आन्सर तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या पद्धतीने द्यायचं आहे की तुम्ही काय करतात. टेकिंग मटेरियल्स टू अ सायन्स एक्झिबिशन इन अनदर टाऊन. तुम्हाला दुसऱ्या शहरात जायचं आहे सायन्स एक्झिबिशनसाठी आणि तुमच्याकडे खूप सारं मटेरियल्स असेल ते सायन्स एक्झिबिशनसाठीचं, तर तुम्ही कशाचा उपयोग कराल? तिथे आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करता येईल का? नाही. जर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपण गेलो तर ते सगळं सामान आपलं काय होणार? तुटणार. मग अशा ठिकाणी आपण प्रायव्हेट व्हेकल, आपली स्वतःची कार असेल त्यामध्ये आपण जाऊ शकतो. गोइंग टू अ वेडिंग इन द नेक्स्ट टाऊन. पुढच्या नेक्स्ट टाऊनमध्ये जे शहर असेल, तुमच्या गाव असेल किंवा शहर असेल त्यामध्ये तुम्हाला वेडिंगसाठी जायचं आहे, लग्नासाठी जायचं आहे, तर तिथे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करू शकतात. नेक्स्ट आहे फ्रॉम दिस वी रिअलाइज दॅट वी शूड कल्टिवेट हॅबिट्स सच ॲज अ वॉकिंग शॉर्ट डिस्टन्स और रायडिंग अ बायसिकल फॉर स्लाइटली लॉंगर डिस्टन्सेस. तर यामुळे काय झालं आहे की आपल्याला सवय झाली आहे की छोटे छोटे जे डिस्टन्स असतात तिथे देखील आपण आता चालत जात नाही, सायकलवरती जात नाही, तर तिथे आपल्याला गाडीच लागते किंवा कारच लागते आणि मग आपण त्यातून प्रवास करतो. इन दिस वे वी कॅन अवॉइड द यूज ऑफ फ्युअल बर्निंग व्हेकल्स अँड रिड्यूस पोल्युशन. तर आपण जर अशा पद्धतीने ह्या गोष्टींचा वापर केला की
कमी अंतराच्या जागेवरती तुम्हाला जायचं, प्लेसवरती जायचं असेल तर तिथे तुम्ही सायकल वापरू शकता किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकतात. यामुळे काय होईल की जे पोल्युशन होत आहे जास्त प्रमाणात, की प्रत्येकाने प्रायव्हेट कार यूज केली तर त्यामध्ये काय होणार, व्हेकल्सचा जो स्मोक आहे तो जास्त प्रमाणात एअरमध्ये मिसळणार, त्यामुळे एअर पोल्युशन होणार. अशा वेळेला आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करू शकतो की एकच वाहन तिथे वापरलं जाणार, एकच बस वापरली जाते पण बरेच जण त्यामध्ये मावतात. म्हणजे इथे काय होणार की कमी वापर होणार सगळ्या व्हेकलचा आणि त्यामुळे होणारं जे पोल्युशन आहे ते पण कमी प्रमाणात होईल. ॲट अदर टाइम्स युजिंग पब्लिक और प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट कॅन सेव्ह टाईम अँड एफर्ट. अदरवाईज जसं की आता तुम्हाला एक्झिबिशनसाठी जायचं आहे किंवा कुठल्या तरी अशी गोष्ट की ज्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट वापरणं गरजेचं आहे तर तिथे तुम्ही ते वापरू शकतात की त्यामुळे तुमचा टाईमही सेव्ह होईल आणि एफर्टही जे लागतात तुमचे ते एफर्टही कमी लागतील. इन दिस वे वी कॅन रिड्यूस द सेव्हिरिटी ऑफ द हार्मफुल इफेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर यामुळे काय होऊ शकतं की जे ट्रान्सपोर्टेशनचे तुम्हाला हार्मफुल इफेक्ट्स होतील तेही होणार नाही. द फॉलोइंग आर सम मोर रेमेडीज फॉर रिड्युसिंग पोल्युशन. तर काही तुम्हाला इथे रेमेडीज दिल्या आहे की ज्यामुळे पोल्युशन तुम्ही कमी करण्यासाठी मदत करू शकतात. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे यूजिंग फ्युएल्स दॅट कॉज लेस पोल्युशन, की तुम्ही अशा पद्धतीचं फ्युएल यूज करू शकता ज्यामुळे पोल्युशन कमी प्रमाणात होईल. सेकंड आहे टाईमली मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ व्हेकल्स. जर आपले व्हेकल्स खराब असतील, त्यांना आपण व्यवस्थित मेंटेन करून ठेवत नसणार, रिपेअर करत नसणार वेळेवरती, तर त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त पोल्युशन होऊ शकतं. तर त्यांना मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं. थर्ड पॉईंट आहे यूजिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट ॲज फार ॲज पॉसिबल, की तुम्हाला शक्य होत असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचाच उपयोग करा. यूजिंग प्रायव्हेट व्हेकल्स ओनली वेन नेसेसरी. जेव्हा खरंच गरज असेल तुम्हाला त्याच वेळेला प्रायव्हेट व्हेकल्सचा तुम्ही वापर करू शकता. नेक्स्ट पिक्चर तुम्हाला इथं दिलं आहे ट्री प्लांटेशन, की जे 2 मुलं आहेत ते काय करत आहेत, ट्री प्लांटेशन करत आहेत. फिफ्थ पॉईंट आहे प्लांटिंग ट्रीज स्पेशली इंडिजिनियस और लोकल व्हरायटीज लाईक बनियन पीपल, नीम, करंज एक्सेट्रा. की तुम्ही स्पेशली इथे काय करू शकता, सगळं जे पोल्युशन होतो त्याला कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो की प्लांटेशन करू शकतो. त्यानंतर काय दिलं आहे की प्लांटेशन करून त्या प्लांट्सची आपल्याला केअरसुद्धा करायची आहे. दिस ट्रीज ॲडॅप्ट इझिली टू दी लोकल एन्व्हायरमेंट अँड हेल्प इन एनहान्सिंग बायोडायव्हर्सिटी. तर यामुळे काय होऊ शकतं की जे असे ट्रीज तुम्हाला लावायचे की ते इझिली ॲडॅप्ट होतात, की आपल्या अवतीभोवती आपल्याला माहिती आहे की कुठले जास्त प्रमाणात आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर असेल, आपलं जे एन्व्हायरमेंट असेल त्यानुसारच तिथे काय होतं ट्रीज वाढतात. की आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर बनियन ट्री, पीपल, नीम हे खूप इझिली आढळणारे काय आहेत ट्री आहेत. तर अशाच पद्धतीचे ट्रीज आपल्याला लावायचे. जर दुसऱ्या प्रदेशात येणारे जे ट्रीज आहेत त्यांना आपण इथे लावलं तर ते येणार का, नाही. तर इझिली ॲडॅप्ट करतात. जी पण आपली पर्यावरण आहे, जी परिस्थिती आहे त्यानुसार जे लवकर ॲडॅप्ट करतात आणि वाढतात असेच ट्रीज आपल्याला लावायचे. ज्यामुळे काय होणार की आपलं एन्व्हायरमेंट तर चांगलं राहणार, म्हणजे एअर पोल्युशन तर कमी होणार. तसंच एनहान्सिंग बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय असतं की विविधता, जैवविविधता ज्याला बोलतात, की आपल्या अवतीभोवती फक्त एकाच प्रकारचे ट्रीज असतात का, नाही, खूप साऱ्या प्रकारचे ट्रीज असतात. तर त्यांचे नंबर ऑफ ट्रीज जे असतात ते आपल्याला वाढवायचे आहे. अवॉइडिंग फ्युअल्स दॅट कॉज पोल्युशन. असे फ्युअल्स ज्यामुळे पोल्युशन वाढतं ते आपल्याला काय करायचे, अवॉइड करायचे, यूज नाही करायचे. यूजिंग फ्युअल्स सच ॲज अ LPG और CNG फॉर व्हेकल्स, की आपण LPG CNG जे असतात त्यांना यूज करू शकतो. नेक्स्ट हे बघा पिक्चर दिलं आहे तुम्हाला CNG, की CNG जो असतो तो तुम्ही कारमध्ये यूज करू शकतात. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द रेमेडीज फॉर पोल्युशन ड्यू टू ट्रान्सपोर्ट. तर इथे दुसरा टॉपिक काय दिला आहे तुम्हाला की पोल्युशन कमी करण्यासाठी जे ट्रान्सपोर्टमुळे होतं त्यावरती कुठल्या रेमेडीज आपण करू शकतो, तर त्यावरती पण डिस्कशन होऊ शकतं तुमच्या क्लासमध्ये. ऑलवेज रिमेंबर आवर एन्व्हायरमेंट इज सेन्सिटिव्ह, दॅट इज वाय पोल्युशन हॅज डिस्ट्रक्टिव्ह अफेक्ट ऑन इट. आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे, की आपण कुठलाही काही गोष्ट करतो तर त्याचा परिणाम आपला त्याच्यावरती दिसतो. की आपण जास्त प्रमाणात व्हेकल्स वापरणार तर त्याचाही परिणाम होणार आहे. तसंच बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्यामुळे आपण जर योग्य काळजी घेतली नाही तर पोल्युशन वाढतं आणि आपलं जो पर्यावरण आहे ते डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं किंवा खराब होऊ शकतं. हार्मफुल ज्या गोष्टी आपण करतो त्यामुळे त्याचं नुकसान होऊ शकतं. दीज इफेक्ट्स आर हार्मफुल फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स इन्क्लुडिंग अस. तर जे एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये काही नुकसान होत असेल तर ते नुकसान फक्त त्या एन्व्हायरमेंटचं नसतं, तर ते त्याचा परिणाम आपल्यावरही होतो, बाकीचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यावरही होतो. इट इज व्हेरी नेसेसरी टू प्रिव्हेंट पोल्युशन. आणि त्याचमुळे पोल्युशन आपल्याला कमी करायचं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं आपण समजायचं असतं. नेक्स्ट आहे इन दिस मॉडर्न टाइम्स वी यूज कार, शिप्स, एरोप्लेन्स दॅट रन ऑन फ्युएल. की आत्ताच्या काळात आपण वापरतो की कार्स असतील, शिप्स, एरोप्लेन्स जे फ्युएलवरती चालतात. इन द ओल्डन डेज शिप्स डिड नॉट यूज सच इंजिन्स. जे जुन्या काळात आपण जर बघितलं तर
ज्या शिप्स होत्या त्यामध्ये इंजिन्स किंवा जे फ्युअल यूज होतं इंजिनसाठी हे वापर करत नसायचे. दे हॅड सेल्स विच हेल्प टू यूज अ फोर्स ऑफ द विंड, की सेल्स जे असायचे ते यूज केले जायचे. मोठे मोठे असे कपडे असायचे, जसं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते मोठे मोठे असे कपडे लावले जायचे वरती, शीट्स असायचे मोठे, की हवा ज्याप्रमाणे हवा यायची त्या फोर्समुळे, हवेच्या फोर्समुळे त्यांना काय मिळायचे, स्पीड मिळायची आणि ती शिप चालायची. दे वेअर कॉल्ड सेलिंग शिप्स, त्यांनाच काय बोललं जातं, सेलिंग शिप्स. इन दोज डेज पीपल ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑन दी शिप्स, आणि त्यावेळेला त्या शिप्सच्या मदतीने लोक पूर्ण जगभर फिरत असायचे. म्हणजे त्यावेळेस ते फ्युअल बिलकुलही यूज नव्हते करत, त्यामुळे पर्यावरणामध्ये आज जे आपण बघतो एन्व्हायरमेंटचं पोल्युशन खूप वाढलं आहे, त्यावेळेला पोल्युशन एवढ्या प्रमाणात नव्हतं. ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग अ बायसिकल, की बायसिकल यूज करण्याचे कुठले कुठले फायदे आहेत. तर फर्स्ट बघूया फिजिकल एक्सरसाइज, की तुम्ही सायकल स्वतः चालवतात बायसिकल, त्यामुळे तुमची फिजिकल एक्सरसाइज खूप छान पद्धतीने होते. लेस क्राउडिंग ऑफ व्हेकल्स ऑन द स्ट्रीट्स, की जास्तीत जास्त लोकांनी सायकल जर यूज केली तर त्यामुळे होणारे व्हेकलची जी गर्दी आहे ती गर्दी कमी होईल. सेव्हज मनी, सायकलसाठी कुठलाही फ्युअल लागत नाही, त्यामुळे आपले पैसे वाचणार. कॅन बी स्टोर्ड इन अ स्मॉल स्पेस, आता कारसाठी आपल्याला केवढी जागा लागते, खूप जास्त जागा लागते पार्किंगमध्ये, पण सायकलसाठी खूप छोटीशी जागा लागते, त्यामुळे पार्किंगचा पण प्रॉब्लेम आपला कमी होऊ शकतो. सेव्स टाईम, आपला टाईमही वाचतो. जर कमी डिस्टन्सवरती तुम्ही यूज करणार असाल आणि चालत जात असाल तर त्यावेळेला टाईम सेव्ह होतो आपला सायकलमुळे. सेल्फ रिलायन्स, की यामुळे काय होतं की सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भरता, की तुम्ही स्वतः जर छोटेसं अंतर असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचे जे पॅरेंट्स असतील त्यांना सांगण्याची गरज पडणार नाही की ते तुम्हाला बाईकवरून असेल किंवा कारवरून तुम्हाला सोडतील. जर तुम्ही एवढे मोठे असाल की सायकल चालवू शकत असाल आणि अगदी छोट्याशा कमी अंतरावरती तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतः त्या सायकलने जाऊ शकतात. डज नॉट कॉज पोल्युशन, याच्यामुळे कुठलंही पोल्युशन होत नाही, कारण फ्युअलच यूज होत नाही, त्यामुळे होणारा स्मोक असेल, नॉईज असेल, हे होत नाही. स्मॉल लोड्स कॅन ऑल्सो बी कॅरीड, की छोटे मोठ्या ज्या वस्तू असतील, तुमची बॅग असेल किंवा छोट्याशा गोष्टी असतील त्या तुम्ही कॅरी करू शकतात, किंवा मार्केटमध्ये जाऊन तुम्ही काही आणणार असाल 1-2 वस्तू तर त्या तुम्ही इझिली कॅरी करू शकतात. तर हे आहेत ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग अ बायसिकल. नेक्स्ट आहे व्हॉट्स द सोल्युशन, तुम्हाला इथे सोल्युशन सांगायचं आहे. रोहन अँड सानिया ऑलवेज वॉक टू स्कूल, देअर स्कूल इज 30 minutes अवे फ्रॉम देअर हाऊस. रोहन आणि सानिया जे आहेत ते नेहमी चालत आपल्या शाळेत जातात, जिथे त्यांना फक्त 30 minutes लागतात. देअर इज अ कल्चरल फंक्शन ॲट देअर स्कूल टुडे, परंतु त्यांच्या स्कूलमध्ये कल्चरल फंक्शन आहे. देअर ग्रँडमदर विल अकॅम्पनी देम टू दी फंक्शन, तर इथे आज स्कूलमध्ये जाताना त्या फंक्शनसाठी त्यांची ग्रँडमदर, त्यांची जी आजी आहे तीही त्यांच्यासोबत जाणार आहे. बट शी गेट्स टायर्ड इझिली बिकॉज ऑफ हर एज, पण त्यांचं एज वय झाले असल्यामुळे त्या त्यांच्यासोबत चालत जाऊ शकत नाही, त्या इझिली काय होणार, थकणार. विच ऑफ द ऑप्शन लिस्टेड बिलो वुड यू सजेस्ट फॉर टेकिंग हर टू स्कूल, तर इथे कुठल्या ऑप्शन तुम्ही देऊ शकतात त्यांना की त्या गोष्टीने ते ट्रॅव्हल करून जाऊ शकतात. फर्स्ट आहे वॉकिंग, तर वॉकिंग करू शकतात का नाही, त्यांचं एज असल्यामुळे त्या तेवढं 30 minutes चालू शकत नाही. मग ऑटो रिक्षा, बस, स्कूटर आणि कार हे ऑप्शन दिलेले आहेत 5, त्यापैकी ते कुठलं ऑप्शन तुम्ही सजेस्ट करणार, तर हे आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीने द्यायचं आहे. तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा आन्सर देऊ शकतात. व्हॉट वी हॅव लर्न, तर या पूर्ण लेसनमध्ये आपण काय शिकलो, द बेनिफिशियल अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, की ट्रान्सपोर्टेशनचे जसे फायदे आहेत, जसे बेनिफिट्स आहेत, तसंच त्यामुळे डिसॲडव्हान्टेजेस कोणते होतात हे आपण बघितले. ज्युडिशियस यूज ऑफ मीन ऑफ ट्रान्सपोर्ट, की ट्रान्सपोर्टेशनचा आपण कशा पद्धतीने यूज करायला पाहिजे ते आपण शिकलो. द डेंजर टू नेचर ड्यू टू द पोल्युशन कॉज बाय व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, की जे ट्रान्सपोर्ट आपण यूज करतो त्यामुळे नेचरला, एन्व्हायरमेंटला कशा पद्धतीने नुकसान होतं हे आपण बघितलं. रेमेडीज फॉर व्हेरियस टाईप्स ऑफ पोल्युशन, या सर्व पोल्युशनवरती रेमेडीज काय असू शकतात हे सुद्धा आपण बघितलं. तर आय होप स्टुडंट्स, मला असं वाटतं की तुम्हाला लेसन खूप छान पद्धतीने समजलं असेल. जर लेसन आवडला असेल, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे जे फ्रेंड्स असतील 5th स्टँडर्डमध्ये त्यांना शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा.